जे वातावरण मी पाहतोय त्यावरून मला खात्री आहे राजश्री पाटील रेकॉर्ड ब्रेक मतानं निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। माहेरच्या माईनं इथले सर्व मतदार त्यांना निवडून देतील यात मला कोणतीही शंका नाही असंही शिंदे म्हणाले। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला। यानंतर यवतमाळमधील समता मैदानावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। सामान्य जनतेला आपल्या माता भगिनींना हे सरकार आपलं वाटतं, कारण हे सरकार 24/7 काम करणारं सरकार आहे असं म्हणाले। आणि आज राजश्रीताई आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे। खरं म्हणजे राजश्रीताईचं नातं मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या प्रत्येक ताईला माहेरचा ओढा असतो आणि त्या माहेरवाशीन म्हणजे आपल्या लेकीप्रमाणे आपली या यवतमाळ वाशिमची लेक म्हणून आज आपल्या समोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत। मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण त्यांना निवडून देणार आहात हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास आहे। खरं म्हणजे माहेरच्या मायेने इथले सर्व मतदार आपल्या लेकीला निवडून देतील यामध्ये कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही। आमचे सरकार येण्यापूर्वी सर्व विकासाची कामं बंद होती, नवे प्रकल्प सुरू होत नव्हते, जलयुक्त शिवार योजना आकसापोटी बंद केली, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं, सण उत्सवांवर अनेक बंधनं टाकण्यात आली होती, नागरिकांना मोकळा श्वास घेणं जड होऊ लागलं। आमचं सरकार आल्यावर सर्व बंधनं दूर केली गेली, बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना सुरू केल्या, बेरोजगारांसाठी नोकऱ्यांची दारं खुली केली, महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या। त्यामुळे आपला कार्यकर्ता ताठ मानेनं लोकांमध्ये जाऊन याची माहिती जनतेला देऊ शकतो असं शिंदे म्हणाले। राज्यात फेस टू फेस सरकार आहे, घरात बसून सरकार चालवणारं नाही असंही शिंदे म्हणाले। राज्यात एकाच विचाराचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आणले। मला सांगा, सरकार यायच्या पूर्वी सगळं बंद होतं, ठप्प होतं, काहीच चालू नव्हतं, सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते, जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली, ती बंद केली आकसापोटी। अनेक प्रकल्प बंद केले, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं आणि मी सण उत्सव सगळ्यावर बंदी होती। मला सांगा, सरकार स्थापन झालं मला वाटतं 30 जूनला, त्यानंतर पहिला सण गोविंदा गणपती आला, आम्ही सर्व बंदी हुकूम तोडून टाकले, बंद्या उठवल्या, सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला वाव दिला। या राज्यामध्ये एक सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम करण्याची संधी आपल्या सरकारने दिली। सगळे विकास प्रकल्प सुरू झाले, अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण वर्ग, आपले ज्येष्ठ मंडळी, या सगळ्यांसाठी सर्व समावेशक आपण निर्णय घेतले। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी भाजपशी युती केली, काँग्रेसशी कधीही संघ करणार नाही असे ते सांगत असत। 2019 मध्ये बाळासाहेब आणि मोदी यांचा फोटो लावून निवडणुका जिंकल्या, जनतेला कौलही मिळाला। नंतर बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसची आघाडी केली, हे पाहून माझ्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मी उठाव केला। राज्यात एकाच विचाराचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आणले असा दावाही त्यांनी केला। पाहतोय की बाळासाहेबांनी भाजपशी जी युती केली त्या युतीचा आपण कायम आदर केलेला आहे। मग लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका असू द्या, आणि म्हणून जेव्हा आपण युती म्हणून लढलो मागची निवडणूक, एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो आणि जनतेसमोर जात असताना युती म्हणून आपण गेलो। परंतु युती म्हणून जात असताना जेव्हा लोकांनी कौल दिला, पण त्या दिलेल्या कौलाला आपण धुडकावलं आणि म्हणून काँग्रेस आणि त्यावेळच्या जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यांच्याशी कधी संघ, कधी
कधी त्यांच्या बरोबर आपलं जमणार नाही. अशा लोकांबरोबर आपण म्हणजे लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हे पाप जेव्हा केलं त्याच वेळेस या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताचं सरकार आपण आणलं. मोदीजींनी जे काम केलं त्याचा अभिमान असायला पाहिजे. त्यांनी आपल्या देशाचं नाव जगभरात उंचावलं. जे मागील 50 ते 60 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात करून दाखवण्याचा चमत्कार पंतप्रधान मोदीजींनी केला. आज भारत एक देश, एक महासत्ता बनतोय, आर्थिकदृष्ट्या बलवान होतोय. 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आणि 5व्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचा निर्धार मोदी यांनी केला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.